कोपरगाव शहरातील अवैध गोवंश कत्तलखान्यांच्या विरोधात प्रशासनानं मोठी कारवाई सुरू केली असून पालिका आणि पोलीस प्रशासनाच्या संयुक्त पथकानं संजयनगर आयशा कॉलनी परिसरात धडक मोहीम राबवत अवैध बांधकामांवर हातोडा चालवलाय। या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असतानाही काही ठिकाणी अवैधरित्या गोवंश कत्तल सुरू असल्याच्या तक्रारी सातत्यानं पुढे येत होत्या। कोपरगाव शहरातील आयशा कॉलनी, संजयनगर आणि बैल बाजार रोड परिसरात अवैध कत्तलखाने सुरू असल्याचे विविध हिंदू संघटना आणि गोरक्षकांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले होते। याच पार्श्वभूमीवर 25 मे रोजी विविध हिंदू संघटना, गोरक्षक, पोलीस प्रशासन आणि पालिका प्रशासन यांची संयुक्त बैठक पार पडली होती। बैठकीत शहरातील अवैध कत्तलखाने तात्काळ बंद करण्याची मागणी करण्यात आली होती। बैठकीनंतर पालिका प्रशासनानं संबंधितांना नोटीस बजावल्या होत्या। नोटिसा दिल्यानंतर अवघ्या दुसऱ्याच दिवशी सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास पालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाचा मोठा फौजफाटा संजयनगर परिसरात दाखल झाला। त्यानंतर अवैध कत्तलखान्यांवरील पत्र्याचे शेड, ओटे तसेच अनधिकृत बांधकामे हटवण्याची कारवाई सुरू करण्यात आली। यावेळी मुख्याधिकारी सुहास जगताप, कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, पोलीस उपनिरीक्षक दीपक रोठे, पोलीस उपनिरीक्षक संतोष सोन्ने, पोलीस उपनिरीक्षक नंदा गलांडे यांच्यासह पोलीस होमगार्ड, दंगल नियंत्रण पथक, नगरपालिका प्रशासन उपस्थित होते। पालिका प्रशासन सध्या पूर्णपणे ॲक्शन मोडमध्ये आले असून यापूर्वी कारवाई करण्यात आलेल्या ठिकाणांवरील उर्वरित अवैध बांधकामेही हटवण्याची मोहीम सकाळपासूनच सुरू ठेवण्यात आली। या कारवाई दरम्यान परिसरात तणावपूर्ण शांतता असून प्रशासनानं परिस्थिती नियंत्रणात ठेवत मोहीम सुरू ठेवली। शहरातील अवैध कत्तलखान्यांच्या विरोधातील ही कारवाई पुढील काही दिवसात आणखी तीव्र होण्याची शक्यता असून अशा प्रकारच्या अवैध व्यवसायांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे संकेत प्रशासनानं दिले आहेत। दरम्यान कोपरगाव शहरातील अवैध अतिक्रमणांवर लवकरच कारवाई करणार असल्याचे सूतोवाच मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी केले आहेत। कोपरगाव नगर परिषदेमार्फत जे गोमांस विक्रीचे ज्या ठिकाणी सापडलेले होते त्या ठिकाणी जे अनधिकृत कत्तलखाने ते कत्तलखाने त्यांचं अतिक्रमण काढून जमीनदोस्त करण्याची कार्यवाही नगरपालिकेने केलेली आहे। एकूण किती कारवाई करण्यात आलेली, किती ठिकाणी कारवाई करण्यात आलेली? 7 ठिकाणी एकूण कारवाई करण्यात आलेली आहे। या कारवाईमध्ये नगरपालिकेचे सगळे कर्मचारी, 2 JCB, 3 ट्रॅक्टर अशी आणि त्याचबरोबर अग्निशमन दल, 1 अँब्युलन्स, त्याचबरोबर कोपरगाव पोलीस स्टेशन मार्फत चौकसा बंदोबस्त, त्याच्यामध्ये 1 PI, 2 PSI आणि इतर कर्मचारी असा चौक बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। यापुढे काय आवाहन करणार, कशा प्रकारे कारवाई सुरू ठेवणार? या परिसरामध्ये जे नागरिक आहेत त्यांनी आपल्या घरामध्ये किंवा आपल्या जागेमध्ये कोणत्याही प्रकारचा अनधिकृत व्यवसाय करू नये। अशा प्रकारे जर आम्हाला या ठिकाणी सापडून आलं तर आपण त्याच्यावरती अतिक्रमण म्हणून कारवाई करणार आहे। शहरात जे अतिक्रमण आहेत, अवैध अतिक्रमण, त्याच्यावर कारवाई होणार आहे। या सर्वांवरती जे शहरामध्ये अतिक्रमण असतील त्यांना पण रितसर नोटिसा देऊन पुढील कारवाई करणार आहे। आपल्या माध्यमातून असं आवाहन करतो की ज्यांचं अतिक्रमण असेल त्यांनी स्वतःहून काढून घ्यावं, तर नगर परिषद त्यांना त्यांच्यावरती कारवाई करेल आणि झालेल्या कारवाईचा खर्च उचलेल। YSN मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव।